वांद्र्यातील गरीबनगर झोपडपट्टीवर बुलडोझर, पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर सौम्य लाठीचार्ज, कारवाई सुरूच राहणार. वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालवला जात असताना गोंधळ झाल्याचं दिसून आले. या कारवाईला विरोध करणाऱ्या काही जणांकडून पोलिसांवर बाटल्या फेकण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली आणि या ठिकाणची गर्दी पाहता पोलिसांनी आता अधिकची कुमक मागवली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटवण्याची मागणी मुंबईतील वांद्रे भागात रेल्वेच्या हद्दीतील आत्तापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. RPF आणि GRP एकत्रितपणे ही कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरनं वांद्र्याच्या रेल्वे लाईनच्या आजूबाजूच्या झोपडपट्टी अतिक्रमणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियावर एक मोठा गदारोळ झाला. अखेर खडबडून जागी झालेल्या रेल्वेनं अतिक्रमण विरोधी कारवाईचं हत्यार उपसलं आहे. वांद्र्यातील रेल्वेच्या हद्दीत तब्बल 5,000 स्क्वेअर मीटरवरचं अतिक्रमण आहे. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई झाली, मात्र अतिक्रमण केलेल्यांनी हायकोर्टात धाव घेतली. राजकीय पाठबळामुळे ही कारवाईला खोडा घातला गेला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली. बांद्र्यातील अतिक्रमण करण्यात आलेल्या गरीबनगर झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेने कारवाई सुरू केली. सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू असून स्थानिकांनी त्याला विरोध केल्याचं दिसून आलं आणि त्यावेळी काही नागरिकांनी पोलिसांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत या ठिकाणी जमलेली गर्दी हटवली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.